सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणहून लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना आपल्या डोळ्यासमोर येतात। पण या परिस्थितीला घाबरून न जाता परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे। शक्यतो आपल्या मुलांना एकटं सोडू नका। तुमच्या लहान मुलांना शाळेत सोडायला, मित्रमैत्रिणींकडे, क्लासमध्ये सोडायला आणायला स्वतः जा। शक्यतो इतर कोणावरही अवलंबून राहू नका। त्याचबरोबर आपली मुलं सोशल मीडियाचा कितपत वापर करतायत, कसा वापर करतायत याकडे लक्ष द्या। त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणी संशयास्पद तर आढळत नाहीये ना, हेही पडताळून पहा। आणि हेच सगळं करताना या परिस्थितीचं गांभीर्य मुलांनाही समजावून सांगा। समजा सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी व्यक्तींनी मेसेजेस केले, फोन केले किंवा फोटोज पाठवायला सांगितले किंवा कुठल्याही ठिकाणी भेटायला बोलवलं, तर त्या क्षणी या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितल्या पाहिजेत। खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे। चला, सजग नागरिक होऊया आणि अपहरणाच्या घटना टाळूया। शेवंत, तू इथे अशी तू इथे काय करतेस? सॉरी, एक्सक्यूज मी, आर यू टॉकिंग टू मी? अगं, काय झालंय काय तुला? आणि हा असा का आवाज आणतेस? तू मला ओळखत नाहीस का? तू माझ्या घरी रोज येतेस ना, स्वयंपाक करतेस। मग आज पहिल्यांदा बघितल्यासारखी का वागतेस? एक मिनिट, जेवण करते ही? अहो, हिच्या हातचा चहा म्हणजे तसं नाही, म्हणजे ही तुमच्या घरी स्वयंपाक करते? अहो नाही, ही एका IT कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला आहे। अहो, काय बोलताय तुम्ही? ही माझी स्वयंपाकीण बाई आहे आणि रोज येऊन स्वयंपाक करते। काय मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। ती आमच्या कंपनीची एम्प्लॉई आहे। शी इज मास्टर इन कम्प्युटर्स। नाही नाही नाही, माझा नाही, तुमचा गैरसमज होतोय। ही माझी मोलकरीण आहे, शेवंता। Excuse me, is this a joke to you? Are you insane? What are you saying? You think I'm a servant? Do I look like a servant? What? बरोबर आहे, माझाच काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक। माफ करा मला। I'm so sorry. I don't know कोण होत्या त्या। बरं, मी ना, मला ॲक्च्युली निघावायला गेला होता, तर येस येस, यू कॅन। येस झालंय ना आपलं? येस येस, नो प्रॉब्लेम। थँक्यू सो मच, सी यू। तेजा 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 काय झालंय? कोण आहेत त्या मॅडम? आणि त्या तुला स्वयंपाकीण का बोलत होत्या? अरे ॲक्च्युली आय रिअली डोंट नो। आणि ना, खरं सांगू का, माझं ना आता डोकं फिरलंय रे त्या बाईमुळे। मी निघू का? मला जरा खूप महत्वाचं काम आहे, उशीर होतोय। बाय। झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। हे सगळं काय प्रकरण आहे याची शहानिशा होणं भागच आहे। पण मी तुम्हाला आश्वासन देते की हा असा प्रकार पुन्हा घडणार नाही। हा त्याच्या बोल, काय झालं? ऐक ना, माझी लागली वाट। मला खरंच कळत नाहीये मी काय करू, काही सुचत नाहीये। तेजा थांब, जरा जरा शांत हो, नीट सांग काय झालंय। अगं, मी इथे चारमोलोपाईमध्ये आले होते माझ्या एका क्लायंटला भेटायला। माझी मीटिंग होती आणि नेमकी ती मंजुषा, ती पण इथेच आली चारमोलोपाईमध्ये। आणि तिने मला बघितलं यार, तिने मला ओळखलं।
मी कसं तरी मॅनेज केलं. म्हणजे इंग्लिशमध्ये 4 शिव्या घातल्या आणि जे बाकीचे होते ना त्यांनी पण तिला खोट्यातच पाडलं. पण ऐक ना, तिला मेजर डाऊट आलाय असं मला वाटतंय. म्हणजे आम्ही जे काही सांगितलं ना त्याच्यामुळे तिचं समाधान नाही झालंय. सापाचं पिल्लू आहे ते. मला शंका आहे तिच्या अजूनही. मला कळत नाहीये मी काय करू. ती घरी जायला निघाली बहुतेक आणि मला पण निघायचं इकडनं. मला निघता नाही येते. त्याच्यात तू शांत हो. करू आपण काहीतरी. हो आम्ही बघतो काय करायचं ते. नको काळजी करूस. प्लीज लवकर बघा काहीतरी. माझे हे आहेत ना ते रिक्षा चालवतात ताई. दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका कधी पण जातात. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी, एक्सक्यूज मी. आर यू टॉकिंग टू मी? आय एम सॉरी. सॉरी, जरा गाडी बंद पडली आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय चाललंय तुमचं? जरा गाडी बाजूला घ्या. हो, काय योगायोग आहे ना. म्हणजे सकाळी तुमची गाडी बंद पडली होती आणि आता माझी गाडी बंद पडली, तेही तुमच्याच गाडी समोर. हो, मला ॲक्च्युली सकाळी लक्षात नाही आलं, पण नंतर आठवलं तुम्ही मंजुषा ताई आहात ना. वाव, आय एम सो हॅपी. मला इतकं भारी वाटलं ना की मी तुम्हाला भेटले आहे. जरा हो हो हो. तुषार, जरा लवकर कर. दादा जरा लवकर. करेल तो करेल. तसा आमचा तुषार हुशार आहे. मी इतकी मोठी फॅन आहे तुमच्या विचारांची, तुमच्या कामांची. मला खूप भारी वाटतंय तुम्हाला भेटून. मी जर माझ्या नवऱ्याला सांगितलं ना तर गॉड हिल गो मॅड. मी लगेच सांगते 1 मिनिट. अहो नाही नाही, त्याला खूप आनंद होईल कारण आम्ही तुमच्याबद्दल इतकं वाचतो ना आणि इतकं ऐकतो. हा श्वेता बोल. दुसरा रस्ता नाहीये. दुसरा रस्ता नाहीच आहे, एकच आहे ना. आणि ही छोटीच गल्ली हो त्या. हॅलो, हाय. नाही, माझी गाडी बंद पडली आहे. पण कुणाच्या गाडीसमोर बंद पडली आहे माहितीये का? दी ग्रेट मंजुषा ताई. हो हो, आय एम टेलिंग यू, काय पर्सनॅलिटी आहे माहितीये त्यांची. ओ गॉड, त्यांचा ना असा ऑरा आहे, ऑरा. हो हो, आत्ता पण त्यांच्याबद्दल वाचलं होतं ना. ऑफकोर्स. ओके, थँक्यू सो मच श्वेता. ऐक ना, फक्त त्यांना अजून थोडा वेळ थांबून ठेवशील का? काही कर, मला चेंज करायला थोडा वेळ लागणार आहे यार. नाही, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हो हो, ओके बाय. फोटो घेईन त्यांच्याबरोबर, ऑफकोर्स. अच्छा, तुला बोलायचं आहे का त्यांच्याशी? हा 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 हा, देते ना, ऑफकोर्स त्या बोलतील. तू बोल बोल बोल. ओके. हो, पण आता त्याला खरंच बरं वाटेल म्हणून बोला प्लीज. बरं. नाही, म्हणजे गाडी बंद पडली आहे त्यामुळे त्यांची गाडी अडकली आहे, त्या जरा टेन्शनमध्ये आहेत. राहू दे, मी त्यांना घरीच इन्व्हाइट करते ना, आपण तेव्हा बोलू त्यांच्याशी. बाय बाय. दादा झालं का? झालं का? तुम्ही घरी आला असतात आमच्या चहा हो, पाण्याला तर नक्की खूप नक्की. भारी वाटलं. आता घाईत आहे. मैम गाड़ी स्टार्ट नहीं होता है. स्टार्ट नाही होते? अशी कशी? आता तर तुम्ही बघू. ओ, ही काय झाली सुरू? झाली. प्लीज तुम्ही लवकर निघा. हो हो हो.
हॅलो ताई काय आहात तुम्ही? मी कधीपासून वाट बघते तुमची. मी इथे घरीच येते. हा हो काय? तू कुठे आहेस? मी काय असणार ताई, मी घरीच आहे, जेवण बनवते. येवा तुम्ही येवा. शेवंता, तू कुठे बाहेर गेली होतीस का? काय ताई तास तास विचारतास? मी काय बाहेर गेले तर जेवण कोण बनवेल? अच्छा, म्हणजे तू आता कॅफे 4 मोलोपाय मध्ये नव्हतीस. कोणाचं पाय? कॅफे 4 मोलोपाय. ताई मका ना हे जड जड शब्द कळत पण नाहीत आणि येत पण नाहीत. मी कशी जाणार हो तिकडे? ता जाऊ दे ताई, जेवण तयार आहे, वडू तुमका? हो, म्हणजे मी आवरून येते, तू वाढून ठेव. श्वेता बोलत होती ना, ते खोटं नाहीये. चांगल्या माणसांच्या पाठीशी देव नेहमी उभा असतो. खरे, चांगल्या माणसांच्या पाठीशी नेहमी देव उभा असतो. पण आज मंजुषाने या दोघींना पाहिलं असतं तर वाट लागली असती ग. काय केलं असतं त्याचा विचार पण करवत नाहीये मला. ए, तुला बेलचा आवाज आला का? तुला पण आला? मला पण येतोय. हो, पण ती वाली बेल. बघूया. बघूया. हो 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 अ. आजी आजी काय होत रे? सांता हो 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 हो. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. कुठं त्या दोन मुले मला कोणीतरी सांगा रे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. हा, 2 मुली नाही, 2 मुली. हो हो, याच त्या 2 मुली. सुंदर, गोड, समजूतदार. नाही, हा, या त्या मुली, या मुलींवर फुली. या आहेत त्या 2 गोड हुशार मुली. तर इथे आहेत त्या गोड समजूतदार गोंडस छोट्याशा मुली. तुमच्यासाठी या संताने या पोतडीतून सॉरी या पोतडीतून गिफ्ट आणलेलं आहे. हे घ्या. तुमच्या श्वेता मावशीने सांगितलं मला तुम्हाला गिफ्ट द्यायला. हे घ्या. अरे पण सांता, ही चीटिंग नाही झाली का? असं सांगून कोण गिफ्ट देतं? मग यात सरप्राईज काय? हो ना, हा सांता खूपच म्हातारा आहे, त्यामुळे याच्या लक्षात नाही राहत की झोपलेल्या मुलांच्या डोक्याजवळ गिफ्ट ठेवायचं असतं. त्यांना उठवून नाही देत काही गिफ्ट. काय रे तू सांता, बदाम खा रोज. बदाम? काय झालंय की सांताच्या घरातले सगळे बदाम संपलेत. पण सांता म्हातारा झालेला असला तरी
विसरबोळा झालेला नाहीये. त्याला माहितीये गार्गी आणि हेतश्री या दोन गोड हुशार मुली आहेत, आहे की नाही? म्हणून सगळ्या जगातल्या मुलांमधून मी त्या दोघींनाच गिफ्ट द्यायला निवडलेलं आहे. सांता काय करतो माहितीये का? तो ना लक्की मुलांना निवडतो आणि त्यांना गिफ्ट द्यायला तो स्वतः येतो आणि त्यांना झोपेतून उठवतो. म्हणून त्या दोन लकी मुली तुम्ही आहात. खरंच सांता? आई शपथ. सांता कधी खोटं बोलतो का? बोलतो का? हे घ्या, गिफ्ट घ्या. हे तुझ्यासाठी जड आहे. आणि हा हे गिफ्ट तुझ्यासाठी. हे शंटाची पुतळी छोटी पडायला लागली, गिफ्ट मोठी व्हायला लागली. बापरे केवढं मोठं गिफ्ट. हे घे. चल चल बघूया काय गिफ्ट आहे. आणि मला सांगा गिफ्ट आवडले की नाही ते. आडा. ही शेवंता मला मूर्ख समजते का? मला फसवते या मंजुषाला. ही मंजुषा काय चीज आहे ते असून तिला माहित नाहीये. उद्या असा हिसका दाखवते ना, ती परत माझ्याच काय, परत कोणाच्याही वाट्याला जाणार नाही. शेवंता असू दे नाहीतर तेजा, हा कॅमेराच खरं काय ते उद्या सांगेल मला. जरा जरी संशय आला ना तर बाकीच्यांना जसं घरी पोहोचवलंय तसं घरी पोहोचवायला कमी करणार नाही मी. संपवून टाकेन कायमची. अजित, श्वेताचा फोन आला होता. ती म्हणाली की आश्रमातल्या दोन मुली इथे येत आहेत काही दिवसांसाठी राहायला. त्यांना कोण ना असं गिफ्ट देणार. ते असे अनुभव त्यांना कसे मिळणार, म्हणून मी पण या प्लॅनमध्ये सामील झालो. बरं, त्या दोन मुलींसारख्या तुम्ही सुद्धा गुड गर्ल्स आहात ना? आणि माझ्या बहिणी पण आहात. मग सांगा काय गिफ्ट देऊ तुम्हाला मी? खरं सांगू सांता, आम्हाला काहीच गिफ्ट नको. खरंच काही नको. फक्त आम्ही जे मनाशी ठरवलंय ना ते पूर्ण होऊ दे. आमचं जे ध्येय आहे ना ते पूर्ण होऊ दे. जे काम आम्ही हाती घेतलंय त्याला यश मिळू दे. तेजा, मिठू, काय झालंय? काय टेन्शन आहे का? सांगा मला, मी काही मदत करू शकलो तुम्हाला तर. अरे नाही काही नाही. ऍक्च्युली जस्ट म्हणजे मला रिलेट झालं म्हणून बोलले. त्या मुली, त्यांना मी जास्त रिलेट करू शकते ना. त्यांना कधी काही मिळत नाही बिचाऱ्यांना. आज एक गिफ्ट काय मिळालं बघितलंच ना, किती खुश झाल्या. म्हणजे त्यांचं दुःख मी समजू शकते. म्हणजे कदाचित
मलाही हे सगळं सहन करावं लागलं असतं. पण करेक्ट वेळेला आई बाबा आले, मला घेऊन गेले आणि म्हणून मला माझं एक लाईफ मिळालं. आणि मी तर रोज यांचं दुःख जवळून बघते. आज यांना खूप आनंदात पाहिलं, त्यामुळे थोडंसं इमोशनल झाले. बाकी काही नाही. हे बट्टू अगं, मला इमोशनल नको करू, नाहीतर मेकअप निघेल माझा. मी जातो आतमध्ये. मुली गिफ्ट खोलतायत ना, मी बघतो, बरं वाटेल मला. आलो. Jingle bells, jingle bells, jingle all the way. शिक्षक हो, आजकाल लहान मुलांच्या अपहरणांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत घाबरून न जाता स्वतः सावध राहणं जास्त गरजेचं आहे. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. सेल्फ डिफेन्स शिकवणे, पालकांव्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही आपल्या मुलांना न पाठवणे, कोणीही खायला दिले तर न घेणे, ही खबरदारी घ्यायला आपल्या लहान मुलांना शिकवा. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली स्वतःची आहे. चला, सजग नागरिक बनूया आणि अपहरणांच्या घटना टाळूया. चला, तुम्हाला गावी नेते खरं, पण काहीही लागलं तिकडे तरी मला कळवायचं. चला, आवरलं का? येस, झालं, चला. चला, निघायचं. मिठू, या दोघींना घेऊन तू गावाला जातेस, तुझा हा निर्णय मला खूप आवडलाय. आणि ते पण स्पेशल गाडी करून. नाईस. तेजा ग, ह्या दोघींची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला ह्या दोघींच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे जितकं लवकर शक्य ना तितकं ह्यांना गावी घेऊन जायचं आहे मला. बिंदास जातो. आणि इथली काळजी अजिबात करू नकोस. मी आणि श्वेता आम्ही बघून घेऊ सगळं. आणि वल्लरी पण काही दिवसात येतेच आहे. सो चिल. तेजा, मला खूप गिल्ट येत आहे ग. गिल्ट कसलं? म्हणजे ह्या परिस्थितीत मी तुला सोडून चालले. म्हणजे श्वेता सगळं बाहेरून करते अगं, पण तू रोज मरणाच्या दारात जाते. पण मी डिरेक्टली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मी गावी चाललीये खरी, पण मनात तुझीच हुरहुर लागणार आहे आता. मिठू, मिठू, नीट ऐक. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी कोण आहे, सांभाळून घेईन मी सगळं. आणि आपण कोण आहोत? वल्लरीच्या मैत्रिणी आहोत आपण. वल्लरीच्या अंगी असलेलं धाडस आणि निवेदिता मॅडमनी शिकवलेल्या ट्रिक्स, याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढलाय. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे, तू ह्यांची काळजी घे, आणि तुम्ही सगळे नीट गावाला जा आणि नीट राहा. येते मी. येस. लवकर येते. चला. तिच्या ताई, आम्ही तुला खरंच खूप मिस करू. खूप गोड आहेस ग. हो, खूप स्वीट आहेस तू. स्ट्रिक्ट वाटली होतीस आधी, पण नाही, तू खूप लाड केलेस आमचे. आम्हाला तुझी खूप आठवण येईल. हो, मला पण तुमच्या दोघींची खूप आठवण येणार आहे. आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही खूप शहाण्या, गोड आणि ब्रेव्ह मुली आहात. असंच राहायचं कायम. आता तिकडे जा, कसलीच काळजी करू नका, कसलंच टेन्शन घेऊ नका. मी तिकडे येते आणि तुम्हाला भेटते नंतर. बाय, टेक केअर. बाय. तेजा, येते. काळजी घे. बाय. हा. चला. अरे वा, किती छान रिलॅक्स्ड बसलायस. बरं वाटतंय तुला असं बघून. आज काम नाहीये का जास्त? नाही नाही, असं नाही आहे, काम आहे. ते
31 येता ना आता, तो उसके 2-3 इवेंट्स हैं, साइट पे भी जाना है। पर मैं ना कुछ अलग सोच रहा था। अलग? एक मिनिट, तू तुझ्या क्लायंट्सना घरी वगैरे आणणार आहेस का? ऐक ना प्लीज, मला खूप आवरावरी करायची. तेजा कोनी क्लाइंट घरी येणार नहीं है। मैं ये सोच रहा था कि मैं अपने लवली वाइफ को लेके ऐसे रोमांटिक डिनर पे जाना चाहता हूँ। से कैंडल लाइट डिनर, मूवी नाइट, रोमांटिक इवनिंग। वाव, खूप छान प्लॅन आहे. आवडलं तुला? आवडला. एक काम कर, तू मला जागा आणि वेळ सांग, मग माझं ऑफिस सुटलं की मी डायरेक्ट तिकडे येते. एक मिनट नहीं, डायरेक्टली तिकडे? तेजा, मैं तुझे पिकअप करने वाला हूँ। तू पिकअप? अरे माझं ऑफिस अपोजिट डिरेक्शनला आहे, तुला उगाच वळसा पडेल म्हणून म्हणते. तू मला सांग कधी निघायचं आणि कुठे यायचं ते. मी येईन ना ऑफिस संपलं की. कॉफी घेऊन येते. हा, तेजा, काही वर्षा वगैरह पडणार नाही है। मैं तुझे पिकअप करने आ रहा हूँ, दैट्स फाइनल। नाही नको. म्हणजे मी ऑफिसमध्ये असेल ना तर, आणि जर तू लेट झालास तर मला उगाच तिकडे बसून राहावं लागेल ना रे. आणि किंवा माझं काम लेट पर्यंत चाललं, तू लवकर आलास. तेजा, तू क्यों बहाने बना रही है यार? मैंने कहा ना मैं पिकअप करने आऊंगा, तू मना क्यों कर रही है? ठीक है, अगर तू यही चाहती कि मैं ना आऊं तो मैं क्या ही कर सकता हूं। तुला तुझ्या मनासारखंच वागायचंय तर मला काहीतरी काम आहे, मैं आता हूं। हर्षित, हे बघ, मला माहितीये मी आजकाल आधीसारखं तुला वेळ नाही देऊ शकत आहे, पण तेजा देख, हमारी शादी अभी हुई है, पर हम कितने सालों से एक साथ रह रहे हैं, लिव इन में रह रहे हैं। तू एवढ्या वर्षात माझ्याशी असं कधी नाही वागली। तू मला काही सांगत नाही, माझ्याशी काही शेअर करत नाही। तेजा यार, मैं तेरा हस्बंड हूं, तू मला काही सांगणार नाही, मला काही शेअर करणार नाही तर इट हर्ट्स यार। एक बार सोच, अगर तेरी जगह पे मैं होता और मैं ऐसे बिहेव करता तो तुझे कैसे लगता? तेजा, इट हर्ट्स, मतलब पता नहीं चलता कि मैं कुछ गलत। सॉरी, खरंच सॉरी. आणि आय प्रॉमिस, मी तुला खूप वेळ देईन. माझा सगळा वेळ तुझा. तू म्हणशील तिथे आणि तेव्हा यायला तयार आहे मी. तू फक्त सांग. ताई, चाय. ताई, जेवणाला काय करायचं आज? आज मला मोदक खायची इच्छा झाली आहे. जेवणात आज गरम गरम भात, तूप आणि वाफाळते उकडीचे मोदक. आणि हो, मोदकाच्या सारणात वेलची आणि जायफळ जरा बेताचं घाल. मोदक? काय झालं, गप्प का झालीस? नाही जमणार? नाही ताई, येतील ना मोदक. करते. हा, करते. माझ्या समोर वावरणारी शेवंता खरी की काल हॉटेलमध्ये दिसलेली कॉर्पोरेट जगतात वावरणारी तरुणी खरी? याचा तपास आता लगेच लागेल. एक वेळेस शेवंताला मोदक जमतील, पण हॉटेलमधल्या त्या मुलीला मोदक जमणं अजिबात शक्य नाही. मला इकडे मंजुषाने मोदक बनवायला सांगितले. अरे यार, म्हणजे पुरणपोळी करताना वाट लागली होती. मोदक कुठनं बनवू? ग्रुपला मेसेज. तेजाचा मेसेज? मंजुषाने मला मोदक बनवायला सांगितलेत. इथे पुरणपोळी बनवताना वांदे झालेत. तर मोदक कसे बनवू?
अरे बापरे. तेजा, काळजी करू नकोस, आम्ही तुला रेसिपीची व्हॉइस नोट पाठवतोय. तेजा, एक मोठं पातेलं घे आणि त्यात 1 पेला तांदळाच्या पिठाला 1 पेला पाणी या प्रमाणात पाणी घे. नाही तेजाताई, 1 पेला नाही, 1.25 पेला पाणी घाला. नाही नाही वल्लरी, अगं एवढं पाणी घेतलंस तर उकड चिकट होईल ना. तेल टाक तेजा त्याच्यात. तेल नाही ग, तूप घाल, तूप आणि मिठाई घाल, चिमूट भरा. तेजाताई, आता एक कढई घ्या, त्यामध्ये तूप टाका. मग किसलेलं खोबरं टाका, ते छान परतवून घ्या. त्याच्यावर किसलेलं गूळ घाला, त्याच्यावर झाकण ठेवा आणि छान शिजवून घ्या. मग आपलं सारण तयार होईल. ओके. हाँ तेजा, मैं तैयार हो गया हूँ और निकल ही रहा हूँ. तू आ रही ना मुझसे मिलने के लिए? हो हर्षित, मी येते, मी येईन, पोचेन वेळेत, डोंट वरी. वा वा वा, काय छान सुगंध दरवळतोय उकडीच्या मोदकाचा. शेवंता, मी न खाताच सांगू शकते, मोदक अप्रतिम झालेत. म्हणूनच मी तुला की नाही अन्नपूर्णा म्हणते. मी जे काही करायला सांगते ते तू उत्तमच बनवतेस. काय हा, तुम्ही कॅमेरा बसवलो? तुमका काय वाटतंय मी चोर आहे? काही मान्य आहे, मी गरीब आहे, पण चोरी नाही केली मी कधी. माझ्यावर पाळत ठेवायची होती म्हणून तुम्ही कॅमेरा बसवलात. असं असतात ना तर मका या घरात हैसर थांबायचंच नाही. शेवंता, ताई, मका काय बी ऐकायचं नाही. खरंच सांगते, माफ करा, मला नाही जमणार इथे काम करायला. हा शेवंता, असं नको ना बोलूस, नको जाऊस तू. चुकलं माझं, मला क्षमा कर. आणि मी यापुढे घरात कुठेही कॅमेरा लावणार नाही. मला एक सांग ना, ही कोण आहे? तेजस्वी विचारे, तुझ्यासारखीच दिसते. तूच आहेस का ही? ही काय सापडली तुमका? त्याका लाज वाटता ना माझी? ताई, ही माझी जुळी बहीण. हा मका सांगत आहे, मी अर्धा तास आधी जन्म घेतलंय, त्यात माझी काही चूक हा नाही ना. पण तरी पण ताई, मी अगदी समजूतदारपणे काबाड कष्ट करून संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलंय. आणि ही महाराणी सारखी बसून असायची? माझ्यामुळे हिचा अभ्यास पूर्ण केला ताई हिने, मोठी साहेबीण झाली.
आणि आता त्याका माझीच लाज वाटता, मी अशी सगळी कामं करते म्हणून. छे, मका नाही पटत. अगं सखी बहीण आहे ना तुझी, मग अशी का वागते तुझ्या बरोबर? एक काम कर, तू तिला इथे बोलव, मी समजावते तिला. ताई, अहो ती खूप कटकट करेल ताई. ती कामात असेल ना, नाही यायची ती. हो, तू फोन तर कर तिला, प्रयत्न कर. हॅलो. ओरडू नको लगेच. आमच्या मंजुषा ताई आहेत ना, त्यांका तुला भेटायचंय. ये लवकर इकडे. हो हो माहितीये कामातच, पण ताई ये. मी बोलते ते. ठेवल्याने आत्ता बोलत होती, लगेच ठेवल्याने. अशीच आहे ती. हरकत नाही, येऊ दे तिला, चांगलं खडसावते. चांगलं खडसावा, चांगलं समजूत घाला तिची. मी येत आहे. हा चला. तू थांब. ती येईपर्यंत, ती आली की आपण समोरासमोर बोलू. तेजा नाही आली अजून, तिचा फोन लागत नाहीये. श्वेता ताई, ये सब क्या चल रहा है? तेजा कहाँ पे है? वो कहाँ जाती है, क्या करती है, मुझे कुछ नहीं पता. वो मुझसे कुछ छुपा रही है. आज इतने दिनों बाद हमने एक अच्छा सा प्लान तय किया था. हम एक रोमांटिक डेट पे जाने वाले थे, पर मोहतरमा मेरे फोन ही नहीं उठा रही, ना कॉल बैक करी, ना मैसेजेस देख रही है. पूरा प्लान फ्लॉप हो चुका है. अरे हर्षित, ती ऑफिस मध्ये असेल, बिझी असेल, काम आलं असेल जास्तीचं. नहीं, वो ऑफिस पे नहीं है. मी ऑफिस वरती बघून आलो, पिछले 8 दिन से वो ऑफिस गई नहीं है. चल क्या रहा है? हर्षित, हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण जे काय चाललंय ते सगळं तुला लवकरात लवकर कळेल. आत्ता चिडू नकोस प्लीज. रिलॅक्स, आत्ता शांत राहा. शेवंता, कुठे आहे तुझी बहीण? दुपारी फोन केला होता, संध्याकाळ झाली, अजून कशी आली नाही? ताई, मी सांगितलं होतं ना, ती तशीच आहे. हो, कटकटी एक नंबरची. अहो ती ऐकत नाही कोणाचं. जाऊ दे ना ताई, कशाला उगाच. आली वाटतं तुझी बहीण. वल्लरी, मंजुषा मॅडम, कशा आहात तुम्ही? मी छान. ॲक्च्युली काय, 1-2 कामं होती या एरियामध्ये, मग मला आठवलं की तुम्ही इथेच राहता. म्हटलं चला तुम्हाला जाऊन भेटूयात. नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला न विचारता मी आले, पण काही प्रॉब्लेम नाही ना? अगं काहीच हरकत नाही. अरे शेवंताताई, तुम्ही इथे इथे कशा काय आणि कशात तुम्ही? वल्लरी, तू ओळखतेस हिला? कसं काय? हो. अहो मंजुषाताई, असं काय करताय? तुम्ही माझ्या घरी आला होतात, आठवतंय, मीनाक्षीच्या कार्यक्रमासाठी? तेव्हा तिथे माझ्या 4 मैत्रिणी सुद्धा होत्या. त्यातली माझी एक मैत्रीण तेजाताई, तेजस्वी विचारे, त्यांच्या या बहीण, ऍक्च्युली खरं सांगायचं तर जुळ्या बहिणी आहेत दोघी. हो, हे मला आत्ताच कळलं. खरं तर शेवंताने दुपारीच तिला फोन केला होता इकडे ये म्हणून. अजून आली नाहीये.
हो का? नाही ॲक्च्युली खरं सांगू का तुम्हाला मंजुषा मॅडम, आमच्या ज्या तेजाताई आहेत ना त्या मनाने खूप चांगल्या आहेत हो, पण त्यांच्या फॅमिलीशी त्यांचं तेवढं पटत नाही. म्हणजे त्यांचे इतके श्रीमंत नाही आहेत, त्यांचे इतके शिकलेले नाही आहेत ना, म्हणून त्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यांना. कॉम्प्लेक्सच आहे म्हणा ना. आणि त्याशिवाय शेवंताताईंसाठी ना खूप जास्त राग आहे त्यांच्या मनामध्ये, कारण दोघी दिसायला सारख्या आहेत ना, दिसायला सारख्या आहेत पण गुण एकही जुळत नाहीत दोघींचे. त्यामुळे जरा वाद आहेत आपापसात, बाकी काही नाही. पण हरकत नाही, मी बोलवते तेजाताईंना इथे. मी फोन करते आणि बोलवून घेते. शेवंताताई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, आलेच. हॅलो तेजाताई, कुठे आहात तुम्ही? मंजुषा मॅडमने तुम्हाला इथे बोलवून घेतलं होतं ना शेवंताताईंशी बोलायला म्हणून. मग का नाही आलात तुम्ही? हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे निघून या प्लीज. थँक्यू. येत आहेत त्या तेजाताई, येत आहेत. तुम्ही नका काळजी करू. शेवंताताई डोंट वरी. अगं उचल. हो उचला ना फोन, उचला ना. बोला. काय गो, काय तडमडलंस? अजून घरचो पत्तो नाही? नुसतं काम म्हणून पळतस. ती बाई श्रीमंत म्हणून तिच्याकडेच राहतोस का काय? प्रेक्षक हो, सध्या आपल्या आजूबाजूचं वातावरण काहीसं भीतीचं झालेलं आहे. कारण सतत आपल्या कानावर येणाऱ्या लहान मुलांच्या अपहरणाच्या बातम्या, या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना एकत्र आणि धीराने तोंड द्यायचे. काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आणि रोजच्या आयुष्यात त्याचं पालन करावं लागेल. पालकांनी आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी, शाळेत, क्लासला जाताना, मॉलमध्ये कुठेही एकटं सोडू नये. आपली मुलं सोशल मीडियाचा किती आणि कसा वापर करतायत याकडे बारकाईने लक्ष द्यावं. त्यांच्या बॅग्समध्ये शक्य असल्यास ट्रॅकिंग डिव्हाइस लावावं. आणि मुलांनी देखील आपल्या पालकांना न सांगता कुठेही एकटं जाऊ नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणं आणि त्यांनी दिलेले खाद्यपदार्थ खाणं टाळावं. नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी देखील मदत करणं गरजेचं आहे. कोणी मूल रस्त्यात एखाद्या व्यक्तीसोबत दिसलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा संशय आला तर कृपया पोलिसांना कळवा. शेजारचे मूल एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत दिसले तर त्या अनोळखी व्यक्तीला हटकावं. चला मग या परिस्थितीचा एकत्र सामना करूया. जागरूक नागरिक बनूया आणि अपहरणाच्या घटना टाळूया. उचला ना फोन. बोला. काय गो, काय तडमडलंस? अजून घरचो पत्तो नाही? नुसतं काम म्हणून पळतस. ती बाई श्रीमंत म्हणून तिच्याकडेच राहतोस का काय? एक काम कर, तू तिच्याकडेच राह. मी दुसरी सून बघतोय. पाहिलत ना? हा पाहिलत ना? अशी हा माझी सासू. जरा म्हणून नजरे आड होऊ देत नाही मका. ताई ऐका ना, मका जाऊ दे, नाही तर ती ना माझ्या घोवाक सांगेल आणि रात्री तो दारू पिऊन परत मला मारेल. ताई प्लीज, मी पाय पडते, मका जाऊ द्या. खरंच मका जाऊ द्या. येते मी. नाही ताई, उद्या येते. बिचाऱ्या शेवंताताई. काय अगं, हिच्या घरची माणसं भीषण आहेत सगळी. नवरा दारुडा, सासू ही अशी आणि बहीण दुपारी बोलवले अजून आली नाहीये. बघा ना, मी तेच तर सांगते ना तुम्हाला. म्हणजे तेजाताई माझ्या मैत्रीण आहेत, मी असं बोलायला नको, पण तरी सुद्धा सांगू का, खूप हट्टी आहेत त्या. कोणाचं म्हणून ऐकत नाहीत. म्हणजे फॅमिलीशी नाही जुळत तर नाहीच जुळत. तर काय करणार? तुम्ही पाहिलंत ना, शेवंताताई आपल्या किती समजूतदार आहेत.
पण आमच्या तेजाताई तेवढ्याच हट्टी, कोणाचं ऐकणार नाहीत, पण मनाने चांगल्या आहेत. तरी सुद्धा शेवंताताईंनी एवढं केलंय त्यांच्यासाठी, समजूनच घेत नाही. अंडरस्टँडिंग थोडी कमी पडतीये त्यांच्यामध्ये, बाकी काही नाही. तेजाताई मनाने चांगल्या आहेत, पण हट्टी खूप आहेत. कळतंय ना तुम्हाला? वा वल्लरी, मस्त. मैत्रीण माझी आहेस आणि त्या शेवंताची बाजू घेतेस तू. आणि ह्या बाई, अच्छा ही बाई इथे काय कर. एक मिनिट, याच त्या मंजुषाताई आहेत का? ओ गॉड वल्लरी, ही तीच बाई आहे जिने माझा अपमान केला होता कॅफेमध्ये. मला मोलकरण म्हणाली होती. कळलं ना? कळतंय ना तुला? त्या शेवंतामुळे मला किती आणि काय काय सहन करावं लागतंय, किती भोगावं लागतंय ते. एकतर शिकली नाही, तशीच राहिली अडाणी, आणि मग काय लोकांच्या घरची कामं करत फिरतीये. माझ्यासारखं नाहीये तिचं. मी बघा शिकले, व्यवस्थित मोठी झाले, एका चांगल्या IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे आज, पण काय सहन करावं लागतंय तर हे. आय मीन तिला माझी बहीण म्हणून ओळख करून द्यायला पण मला अशी लाज वाटते. आय जस्ट डोंट लाईक हर यार. असं का बोलतेस तिच्याबद्दल? अगं ती मेहनत करतेय. मग मेहनत करते मग, आणि मुळात तुम्ही का तिची बाजू घेताय? तुम्हाला तेच येतं का फक्त? हा, लोकांचा अपमान करायचा, चुरू बोलायचं, तुम्हाला एवढंच येतं? ओ गॉड, दिस इज ऑल पॉइंटलेस. हे केवढं पॉइंटलेस आणि डिस्गस्टिंग आहे वल्लरी. मला तू इथे का बोलवलंय? बस बस बस. नाही बाईचं तोंड नाही बघायचं. बस झालं तेजाताई. काय चाललंय तुमचं? मंजुषा मॅडमने तुम्हाला इथे समजवण्यासाठी बोलवलं होतं, पण तुम्ही उलट त्यांनाच बोलताय. मंजुषा मॅडम, मी माफी मागते तुमची त्यांच्या वतीने. प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी तुम्हाला म्हणाले ना, आमच्या तेजाताई हट्टी आहेत, शेवंताताई जरा समजूतदार आहेत, तसंच आहे. त्यामुळे प्लीज प्लीज डोंट माइंड. मी आता त्यांना ताबडतोब इथून घेऊन जाते. उगाच चिडचिड नको, तमाशे नको, तुमचा अजून अपमान नको. सॉरी, येते. चला निघूया आपण. चला. वल्लरी, तू एक नंबर काम केलंस आयत्या वेळेला तिथे येऊन. अगं खरंच, म्हणजे मला तेव्हा सुचतच नव्हतं. मला असं वाटत होतं की मी आता पकडली जातेय, कारण ती बया हट्टाला पेटली होती अगं, की तुला आणि तुझ्या बहिणीला एकत्र समोर बघायचंय म्हणून. कसं मी करणार होते माहित नाही, पण मला लास्ट मोमेंटला हे पण वाटलं की निवेदिता मॅडम की जय असं म्हणून 2 ठोसे लागावेत तिला. पण कंट्रोल केला स्वतःवर, आणि तेवढ्यात तू आलीस तिकडे मला वाचवायला. थँक्यू यार, थँक्यू सो मच. किती थँक्यू. नो, यू आर एन एंजल. सिरियसली. खरंच आहे. पण वल्लरी, तू एकटीच कशी काय आलीस? मनोज कुठे आहे? आणि तुमच्या ट्रीटमेंटचं सगळं व्यवस्थित झालं ना? त्याचं काय स्टेटस? हो, सगळं नीट झालंय. फक्त ह्यांच्या ट्रीटमेंटसाठी अजून 2-3 दिवस लागणार आहेत, तर त्यांना तिथे थांबावं लागलं. माझी चुळबुळ सुरू होती म्हणून तेच म्हणाले की तू जा पुढे, 2चे 3 दिवस झाले तर उगाच तुझी कामं राहायला नको. म्हणून मग मी निघून आले. आणि प्रवासात एकटीच होते ना मी, म्हणून आपल्या ग्रुपवर सतत लक्ष होतं माझं. पण मला कळत नाही वल्लरी, बरोबर त्याच वेळेला नेमकी मला गरज होती तेव्हाच तू तिथे कशी काय पोचलीस? कसं आहे तेजाताई, तुम्ही मंजुषाकडे काम करताय म्हटल्यावर सतत तुम्ही डेंजरमध्ये आहात ह्याची कल्पना होतीच मला. आणि त्यात श्वेताताई आणि मिठूताईंनी मला सांगितलं की मंजुषाने तुम्हाला कॅफेमध्ये पाहिलंय. मग काय, मग मला असं वाटलं की आता आपण निघायलाच हवं, कारण तुमची सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे. पण थँक्स, खरंच इतक्या परफेक्ट टायमिंगला आलीस ना तू. माझी तंतरली होती खरंच, पण तुला बघितलं आणि असा धीर आला, म्हणजे असं वाटलं की आता बडा खिलाडी आ गया, आता आपण बॅकफुटला गेलो तरी हरकत नाही. आणि श्वेता, तुला पण खूप खूप थँक्स.
आयत्या वेळेला सासू म्हणून मला फोन केलास ना, म्हणून तिकडनं सटकता आलं मला. हो, तेव्हाच तर मी पटकन तेजा म्हणून येऊ शकले परत. आणि त्या बाईला विश्वास बसला की तेजा आणि शेवंता 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. अगदी खरं बोललात. नाही पण तेजा, हे सगळं ठीक आहे, पण तुझी अजून एक खरी लढाई बाकी आहे. हर्षित खूप भडकलाय तुझ्यावर. आता तू कशी समजूत काढणार आहेस त्याची, तुझं तू प्लॅन कर बाबा. ओ गॉड नो. आमचा प्लॅन होता आज. खरंच खूप चिडलात का हर्षित दादा? खूप चिडलाय, खूप. हर्षित, ऐक ना, कुठे चाललायस तू? दूर खड़ी रह। मुझे सवाल पूछने से पहले मेरे सवालों के जवाब दे तेजा। ये क्या चल रहा है तेजा? तुझे अंदाजा है मैं कितनी देर से राह देख रहा हूं तेरी? भला तुझे क्यों अंदाजा होगा? तू तो सिर्फ अपने बारे में सोचती है ना? तुला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत ना? अगर ऐसा ही चलेगा तो ठीक है। इस घर में सिर्फ तू रहेगी। मैं ये घर छोड़ के जा रहा हूँ। नाही 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 नाही, ऐक ना हर्षित. अरे मी सांगते काय झालं. मी ऑफिसमध्ये होते ना, तर एक एक्स्ट्रा प्रोजेक्ट आला आणि मग मला थांबावं लागलं. झूठ पे झूठ बोली जा रही है तू तेजा. मला ना हे सहन नाही होते. तुला मला खरं सांगायचं नाही ना, पण काय खरं आहे ते मला माहिती आहे. तू ऑफिसला गेली नव्हती कारण मी ऑफिसवरती जाऊन बघितलं, तू वहां पे थी नहीं. ठीक है, तुला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत ना, तो फिर चर्चा करके क्या फायदा है? मैं जा रहा हूं. हर्षित थांब ना प्लीज. नको हर्षित, नको. ऐक हर्षित, प्लीज थांब. प्लीज थांब. मी सांगते सगळं तुला. प्लीज थांब. सुरुवात अशी झाली होती की ती जी लहान मुलगी आली होती, आणि मंजुषाच्या घरी स्वयंपाक बनवायला जायचं म्हणून प्रेरणा रेडी झाली होती. पण तिची अवस्था बघतोयस ना तू काय. तिला नाही जमलं. मग आता उरलं कोण? मी. म्हणून मग मला जावं लागलं. हे घर, ऑफिस, तिच्याकडे करायचं काम, हे सगळ्या गोष्टी मला नाही हँडल करता येते, एकत्र नाही मॅनेज करता आल्या. म्हणून हे सगळं होत होतं. तेजा, क्या बात कर रही हो? कहां से आई इतनी हिम्मत? हे कसं केलं तुम्ही सगळ्यांनी? नहीं तेजा देख, ये हम छोड़ देते हैं. बहुत रिस्की है. देख, तू तो अभी कह रही थी कि वो औरत बहुत डेंजरस है, तो फिर वापस उसके पास क्यों जा रही है? ये सोडून दे. हे बघ तेजा, तुम्हारी जान को बहुत खतरा हो सकता है. मैं अपनी बीवी की जान खतरे में नहीं डाल सकता. हर्षित, कसं बोलू शकतो रे तू? त्या मुलींना त्या अवस्थेत पाहिलं असतंस ना तू, तर कदाचित नसतं बोललास. ती मंजुषा, आम्ही बघितलंय त्या मुलींचं तिने काय केलंय. आणि या झाल्या काही मुली. अशा अजून किती मुली असतील ज्यांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त केलं असेल त्या नीच बाईने. किती गरीब मुलींच्या आयुष्याची वाट लावली असेल. मी पण अनाथच आहे रे. माझ्या नशिबाने आई बाबा वेळेवर आले आणि माझं आयुष्य सावरलं. पण त्या मुलींच्या नशिबात नाहीये हे सगळं. मग त्यांना वाचवायला हवं ना आपण नाही करणार तर कोण करणार? शांत हो जा. शांत हो जा. तेजा यार, तू कितनी नेक इंसान है, अच्छी इंसान है.
दूसरों के बारे में सोचती है और मैं यहाँ तुझे रोकने की कोशिश कर रहा था। बेवकूफ हूं मैं। तेजा, आई एम प्राउड ऑफ यू। तू जो करना चाहती है वो कर। मैं तेरे साथ हूं। जा। थँक्स. तुला काय गरज होती त्याला सगळं सांगायची? आपलं ठरलं होतं ना कोणाला काहीच सांगायचं नाही. मग मिठू अगं असं काय करतेस तू? हे बघ, तू नको बोलूस काय. त्याच्या प्रॉमिस पाळायला शिक. नाही सांगायचं म्हणजे नाही सांगायचं. एक मिनिट मिठू ताई, जरा शांत व्हा. त्या काय म्हणतायत आपल्याला ते ऐकून तरी घ्या एकदा. बोला तेजाताई. मिठू अगं मी नव्हतेच सांगणार, पण हर्षित आणि मी सतत भांडत होतो. त्याला संशय येत होता सतत. आणि या मिशनमुळे मी माझं नातं नाहीच टेकला लागू देणार. कळतंय का तुला याची ग्रॅव्हिटी काय आहे ते कळतंय का? मी प्रॉमिस करतो की या मिशन बद्दल बाहेर कोणाला काही सांगणार नाही. हर्षित दादा, वल्लरीताई, मिठू, तेजा, मला माहिती आहे मिशन किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबद्दल जर बाहेर कोणाला काही समजलं तर ते खूप डेंजरस होईल आणि मिशन पण खतऱ्यामध्ये येऊ शकतं. मैं अजित, मनोज या फिर कैलाश को कुछ नहीं बताऊंगा. आई प्रॉमिस. हे बघा हर्षित दादा, वल्लरीताई, मैं ये कहने की कोशिश कर रहा हूँ कि आप लोगों को अगर मेरी जरूरत पड़े तो मैं हूँ. मी तुमच्या मदतीसाठी येणार. आप लोगों की सेफ्टी मेरी भी जिम्मेदारी है. हे बघ हर्षित, हे सगळं मान्य आहे, पण निवेदिता मॅमकडून ना आम्ही सेल्फ डिफेन्सच्या ट्रिक शिकलोय. सो चिल, आम्ही काळजी घेऊ शकतो आमची. मिठू, हाँ मैं जानता हूँ, फिर भी आप लोगों को अगर मेरी ज़रूरत पड़े तो मैं आ जाऊंगा. कसं आहे ना मिठू की या मिशन बद्दल मला काही माहिती नाहीये, पण म्हणून जर तेजा कुठल्या प्रॉब्लेममध्ये असणार आणि तिने जर मला मेसेज नाही केला आणि तिला काही झालं तर मला ते नाही चालणार. म्हणूनच मी म्हणतोय की मैं आप लोगों के साथ हूं. आपको जब भी जरूरत पड़े बस मुझे बुला लेना. हर्षित दादा बरोबर बोलतात. नाही, आपण पूर्ण खबरदारी घेऊन हे मिशन हाती घेतलंय, पण युक्ती जितकी श्रेष्ठ असते तितकीच शक्ती सुद्धा महत्वाची असते. त्यामुळे हर्षित दादा आपल्यासोबत या मिशन मध्ये असतील तर उलट आपल्यालाच त्यांची मदत होईल. थँक्यू. मला असं वाटतंय लवकरच तुझी गरज लागणार आहे आम्हाला. मिठूताई, एक बरं केलं की तुम्ही हेतश्री आणि गार्गीला तुमच्या गावी सोडून आलात. आता या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांचं टेन्शन नाही राहणार. पण काही झालं तरी आता आपल्याला प्रत्येक पाऊल पटापट उचलायलाच हवं. वल्लरी, आपल्याला हे सगळं करता यावं आणि त्यावेळी मंजुषाकडून ह्या दोघींना धोका नको, म्हणूनच मी हा डिसिजन घेतलाय. खरंच गुड डिसिजन. वल्लरी, अगं ही हलकट बाई इथे काय करते? मिठूताई, तेजाताई, चला. वल्लरी, चल मी निघते. आओ, कुठे निघताय? कुठे हात वा पहिले. मंजुषा आलीये, चल. काय इथे आले? हो, चला आत, चला पहिले लपा. आता काय करायचं? तुम्ही सात दार उघडा, मी इथे बघते. मंजुषा ताई, तुम्ही? मिठू, तू इथे आहेस? कशी आहेस बाळा? मी बरी आहे. या ना प्लीज, बसा ना. हो. आता जीवात जीव आला माझ्या तुला इथे बघितल्यानंतर.
का येत नव्हतीस तू आश्रमात? मला किती काळजी वाटत होती माहितीये तुझी. काय झालं, तब्येत बरी नाहीये का किंवा काही समस्या आहे का? नाही ताई, अहो आमची एक मैत्रीण आहे ना, ती प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे अशा अवस्थेत तिला थोडंफार कसं तरी होत असतं, त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी मी इथे आहे. मंजुषा मॅडम, तुम्हाला काही चहा कॉफी काय देऊ? नाही नको, धन्यवाद. तुम्ही इथे अशा अचानक आलात, काही काम होतं का तुमचं? हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. 2-3 कामं होती. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मला मिठूची काळजी वाटत होती म्हणून तिची चौकशी करायला आले होते. आणि दुसरं काम महत्त्वाचं म्हणजे माझ्या आश्रमातल्या 2 मुली, त्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल चौकशी करायला आले होते. काय झालं? शोध लागला का? हे नीच कृत्य कोणी केलंय ते? काही तपास लागला? नाही, अजून तरी नाही लागलाय, पण लवकरच लागेल. वचन दिलं ना मी तुम्हाला, त्या गुन्हेगाराला शिक्षा होणारच. हो. हा, आणखीन एक काम असं होतं की तेजस्वी, शेवंताची बहीण, खरं तर सख्या बहिणी आहेत त्या, पण काल माझ्या घरी जो काही प्रकार घडला ते फारच वाईट होतं. म्हणूनच मी ठरवलं की जरा तेजस्वी बरोबर बोलते, 4 शब्द समजावून सांगते. तुम्ही जरा तिला इथे बोलवू शकता का आत्ता? वल्लरी, चल मी निघते. ही बाई इथे काय करतेय? कोणी बोलवलं ह्यांना इथे? काय हो, कोणी इन्व्हाइट केलं तुम्हाला? मला अजिबात चालणार नाही या इथे. प्लीज आत्ताच्या आत्ता इकडनं चालते वा, गेट आउट. तेजस्वी, मला जरा शेवंताबद्दलच बोलायचंय तुझ्याशी, पण एकदा ऐकून घे. जुळी बहीण आहे तुझी, रक्ताचं नातं आहे तुमचं. असं नको ग वागूस तिच्याशी. इतकं तुच्छ लेखू नकोस तिला. जरा प्रेमाने वाग, नीट वाग. घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण घेता आलं नाही, पण ती खूप हुशार आहे. हुशार आहे, लाघवी आहे, खूप गोड मुलगी आहे. मला खूप आवडते. हो का? इफ यू आर सो कन्सर्न्ड अबाउट हर, देन यू टेक केअर ऑफ हर. आय डोंट केअर अबाउट हर, ओके? त्यामुळे मला इथे ज्ञान पाजळायची गरज नाहीये. आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही मला का शहाणपण शिकवताय? मी तुम्हाला विचारलं होतं का की मला येऊन सांगा की मी तिच्याशी कसं वागू म्हणून? नाही ना? मग का आलाय तिथे? प्लीज गेट आउट.